पुणे ते नागपूर वंदे भारत एक्सप्रेसचं लोकार्पण कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची उपस्थिती। मनाई केली असतानाही कबुतरांना खाद्य देणाऱ्यांना पालिकेने दिला दणका। गिरगाव चौपाटीवरती कबुतरांना दाणे टाकणाऱ्यांवरती कारवाई करत 8,000चा दंड वसूल। भाजप नेत्या नवनीत राणांना धमकी प्रकरणी मुख्य आरोपीसह 5 जणांना अटक। छत्तीसगडच्या भिलाईमधून करण्यात आली अटक। शिवसेनेचं काश्मीरमध्ये लष्करातील जवानांसाठी सिंदूर महारक्तदान शिबिर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह सांगलीतील 1000 पैलवान करणार महारक्तदान। इंदापूरमधील उजनी धरण 100% भरलं। 3 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचा पाण्याचा मोठा प्रश्न मिटला। नागपुरातील कोराडीतल्या महालक्ष्मी मंदिरात निर्माणाधीन स्लॅब कोसळला। 5 ते 6 मजूर जखमी। कोराडी ते मंदिर मार्गावरती सुरू होतं स्लॅब टाकण्याचं काम। कोल्हापूरमधील अंबाबाई देवीच्या मूर्तीवरती उद्यापासून संवर्धन प्रक्रिया। 2 दिवस दर्शन असणार बंद। आता एक मोठी बातमी। शरद पवार हे लवकरच केंद्र सरकारमध्ये सामील होतील आणि मोदीजींचं नेतृत्व मान्य करतील असा दावा रवी राणा यांनी केलेला आहे। शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत आणि अनेक उन्हाळे पावसाळे त्यांनी पाहिलेत। हताश झालेले राहुल गांधी उठसूट सरकारवर आरोप करतात। शरद पवार साहेब स्वतः विद्वान आहेत, बुद्धिजीवी आहेत, सक्षम आहेत, त्यांनी तरी असं वक्तव्य करू नये। लोकशाहीमध्ये लोकशाहीचा अपमान करणं योग्य नाही असं राणा म्हटलेत। निराश होऊन पवार साहेबांनी असं कुठलंही वक्तव्य करू नये असा टोला त्यांनी लगावलाय। तरी येणाऱ्या काळामध्ये पवार साहेब मोदीजींना केंद्रामध्ये साथ देतील, सरकारमध्ये सामील होतील आणि मोदीजींच्या नेतृत्वाला ते मान्य करतील असं राणा म्हटलेत। तर आमदार रवी राणा यांनी हा मोठा दावा केलेला आहे। शरद पवार लवकरच केंद्राच्या सत्तेत सहभागी होतील असं रवी राणा म्हटलंय। तर शरद पवार हे मोदीजींचं नेतृत्व मान्य करतील असा देखील दावा त्यांनी केलाय। निराश होऊन पवार साहेबांनी वक्तव्य करू नये असा टोला त्यांनी लगावलाय। लोकशाहीमध्ये लोकशाहीचा अपमान करणं अयोग्य असल्याचं देखील रवी राणा म्हटलेले आहे। मोठी बातमी आपण पाहतोय। मिशन सिंधूरवरही त्यांनी खूप आरोप केले। मोठ्या प्रमाणात कुठल्याही विषय नसताना कुठल्याही विषयाचं बौल बनवणे ही राहुल गांधीची आता हताशतेची एक पद्धत झालेली आहे। आणि मला असं वाटतं की शरद पवार साहेब हे स्वतः विद्वान आहे, सक्षम आहे, बुद्धिजीवी आहे, त्यांनी तरी असं वक्तव्य करू नये। मला असं वाटतं निराश होऊन पवार साहेबांनी कुठलंही असं वक्तव्य करू नये। मी परत सांगतो, पवार साहेब येणाऱ्या काळामध्ये केंद्रामध्ये मोदीजींना साथ देतील, केंद्रामध्ये ते सामील होतील आणि मोठ्या प्रमाणात या मोदीजींच्या नेतृत्वाला ते मान्य करतील। पुढची बातमी पाहूयात। नागपूरमध्ये शरद पवारांनी गौप्यस्फोट केला। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीआधी 2 माणसं मला भेटायला आली होती। त्या दोघांनी 160 जागांवर मतांची फेरफार करण्याबाबत सांगितल्याची माहिती पवार यांनी दिली आहे। यावरून मोठं राजकारण सुरू झालंय। ते दोघे आता नेमकं कोण हा मोठा प्रश्नही निर्माण झालाय। पाहूयात। दिल्लीमध्ये मला काही लोक भेटायला, 2 लोक, आणि तेव्हा 160 जागा निवडून येण्याची गॅरंटी देते। आणि तेव्हा 160 जागा निवडून येण्याची गॅरंटी देते। आणि तेव्हा 160 जागा निवडून येण्याची गॅरंटी देते। शरद पवारांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे जोरदार राजकारण सुरू झालंय। शरद पवारांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत अनेक गौप्यस्फोट केले। विधानसभा निवडणुकीच्या आधी दोघे दिल्लीत भेटले। त्यांची नावं आता माझ्याकडे नाहीत। त्यांनी 288 पैकी
160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी दिली। त्यानंतर राहुल गांधींशी त्यांची भेट करून दिली, पण त्यावेळी राहुल गांधी आणि माझं मत होतं की असं काही करणं योग्य नाही, हा आपला रस्ता नाही, त्यामुळे आपण लोकांकडे जाऊ, त्यांचे आशीर्वाद मिळवू असा निर्णय आम्ही घेतल्याचं शरद पवार म्हणाले। तर शरद पवारांनी केलेल्या गौप्यस्फोटाला आदित्य ठाकरेंनी सकारात्मकता दर्शवली आहे। ते अनेक वर्ष पवारसाहेब राजकारणात आहेत आणि त्यांचा अनुभव हा खूप मोठा आहे। अनेक निवडणुका त्यांनी आयुष्यात पाहिलेल्या आहेत आणि पहिल्यांदा कदाचित आपण पाहतोय की वोट्सची चोरी जी होती ती एवढे उघडपणे झालेली आहे। साधारणपणे निवडणूक आयोग भाजपच्या कार्यालयातून चालतं हे आता कळायला लागलेलं आहे। अनेकदा असं होतं की आम्ही निवडणूक आयोगावर बोलतो आणि झोंबतं ते भाजपला। विरोधकांनी शरद पवारांच्या गौप्यस्फोटाची पाठराखण केली आहे, मात्र त्यावरून अनेक प्रश्न उपस्थित केलेत। पवारांना भेटलेले ते दोघं कोण होते? शरद पवार तेव्हाच का बोलले नाहीत? शरद पवारांनी निवडणूक आयोग आणि पोलिसांना याबाबत का कळवलं नाही? असे मुद्दे विरोधकांकडून उपस्थित केले जात आहेत। तर शरद पवारांनी केलेल्या गौप्यस्फोटाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खिल्ली उडवली आहे। राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम झालेला दिसतोय असा टोला फडणवीसांनी शरद पवार यांना लगावला। इतक्या दिवसानंतर पवार साहेबांना राहुल गांधींना भेटल्यावरच ची आठवण का आली? इतके दिवस ते बोलले नाहीत आणि आज अचानक बोलले। राहुल गांधी ज्याप्रमाणे सलीम जावेदच्या कहाण्या तयार करून त्यांच्या स्क्रिप्टवर त्या ठिकाणी रोज नवीन कपोलकल्पित कहाण्या सांगतायत, तशा प्रकारची अवस्था पवारसाहेबांची तर झाली नाही ना। आणि आता अचानक मला असं वाटतं की अशा प्रकारे जे काही पवारसाहेब बोलले आहेत, राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम दिसतोय। विधानसभा निवडणुकीला आता जवळपास 9 महिने उलटले, त्यामुळे पवारांनी हा गौप्यस्फोट आत्ताच का केला? ज्यावेळी ते दोघे पवारांना भेटले त्याचवेळी पवारांनी हा गौप्यस्फोट का केला नाही? या प्रश्नाभोवती सध्या राजकारण फिरत असल्याचं पाहायला मिळतंय। आम्ही पवारला 160 जागा निवडून येण्याची गॅरंटी देतो। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आणि आता बातमी शरद पवारांनी केलेल्या गौप्यस्फोटासंदर्भातली आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये 2 जणांनी आपली दिल्लीमध्ये भेट घेतली होती। त्यांनी नाव किंवा पत्ता आता आपल्याकडे नाही, पण त्यांनी 288 पैकी 160 जागा जिंकून येण्याची गॅरंटी दिली, असा गौप्यस्फोट शरद पवारांनी केलाय। ते नागपूरमधल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते। पवारांच्या विधानावरून राजकीय वर्तुळात मात्र मोठी खळबळ उडाली आहे। फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरात यावरून राजकीय वादळ उठेल असं बोललं जात आहे। आणि यासोबतच आपण त्या दोघांची राहुल गांधी यांच्या सोबत सुद्धा भेट करून दिली, पण त्यावेळेला राहुल गांधी आणि आपलं मत असं काही करणं योग्य नाही असं झालं, हा आपला रस्ता नाही, त्यामुळे आपण लोकांकडे जाऊन आणि त्यांचे आशीर्वाद मिळवू असा निर्णय आम्ही घेतल्याचं शरद पवारांनी सांगितलं। यावरून आता सत्ताधाऱ्यांकडून जोरदार हल्लाबोल केला जातोय। पवारांनी यापूर्वीच का तक्रार केली नव्हती असे सवाल आता सत्ताधाऱ्यांकडून उपस्थित केले जात आहेत। विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या त्याच्या आधी दिल्लीमध्ये मला काही लोक भेटायला, 2 लोक, त्यांची नावं पत्ते हे आता माझ्याकडे नाही आहेत, पण मी त्याचं लक्ष दिलं नाही। आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभेच्या जागा आहेत, आम्ही तुम्हाला 160 जागा निवडून येण्याची गॅरंटी देतो। मला आश्चर्य वाटतं आणि स्पष्ट सांगायचं म्हणजे त्यांनी जरी सांगितलं गॅरंटीचं तरी निवडणूक आयोग या संस्थेच्या संबंधी माझ्या मनात काही शंकेची स्थिती नव्हती आणि म्हणून असे लोक भेटत असतात, म्हणून त्यांच्याकडे मी त्यावेळी दुर्लक्ष केलं। तर शरद पवारांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टीका केली। इतके दिवस शरद पवार बोलले नाहीत असा सवाल फडणवीसांनी केलाय। इतक्या दिवसानंतर पवार साहेबांना राहुल गांधींना भेटल्यावरच ची आठवण का आली? इतके दिवस ते बोलले नाहीत आणि आज अचानक बोलले। राहुल गांधी ज्याप्रमाणे सलीम जावेदच्या कहाण्या तयार करून त्यांच्या स्क्रिप्टवर त्या ठिकाणी रोज नवीन कपोलकल्पित कहाण्या सांगतायत, तशा प्रकारची अवस्था
पवार साहेबांची तर झाली नाही ना, आणि आता अचानक मला असं वाटतं की अशा प्रकारे जे काही पवार साहेब बोलले आहेत, राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम दिसतोय.